आता मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। मुंबईत विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्राच्या संख्येत वाढ होणार। लोकसभेला मतदान केंद्राबाहेर झालेल्या गर्दीमुळे मतदान केंद्राची संख्या वाढवण्याचा निर्णय। मुंबई पालिकेच्या लिपिक पदाच्या 1846 जागा सरळ सेवेने भरण्यात येणार। त्यासाठी 20 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येतील। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरण परिसरामध्ये जुलैमध्ये दमदार पाऊस। धरणात 93% पाणीसाठा पूर्ण आहे। मुंबईची वाढती तहान भागवण्यासाठी पालिकेच्या गारगाई धरणात बांधण्यासाठी हालचाली, तर धरण क्षेत्रातील जागेतही झाडांची मोजणी सुरू। गारगाई धरणामुळे 440 दशलक्ष लिटर वाढीव पाण्याची भर पडेल। श्रावण महिना सुरू झाल्यापासून नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत भाज्यांची आवक वाढली। आवक वाढल्यानं फरसबी, शेवगा आणि टोमॅटोचे दर घसरले। वांद्रे पूर्व स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडीवर तातडीनं मार्ग काढा। प्रवाशांच्या गैरसोयीची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाचे वाहतूक पोलिसांना आदेश। कुलाबा ते सिब्ज मेट्रो 3 मुंबईतील पहिल्या भुयारी मार्गिकेवर बीकेसी ते आरे दरम्यान 10 स्थानकांचं काम पूर्ण। बहुप्रतीक्षित भुयारी मार्गावरील वाहतूक सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे। भाड्याच्या घरांसाठी अर्ज भरताना अर्जदारांना आता आयटीआर पासवर्ड टाकावा लागणार। आयकर खात्याला 2 स्टेप व्हेरिफिकेशन लावलेले असले तरी ते 2 अर्ज प्रक्रिया होईपर्यंत काढून टाकावे, म्हाडाचं आवाहन आहे। हवामान बदलामुळे मुंबईतील नागरिक सर्दी, खोकला आणि व्हायरल फीव्हरनं त्रस्त आहेत। गेल्या आठवड्याच्या ओपीडीत 40 ते 50% वाढ झाली।